कळस म्हणजे मंदिराच्या वरी शेवटी असतो. तू बंद बोलू नका, कोणी बोलू नका. तसा 18 अध्यायामध्ये माऊलीचा जो कळस भाग सांगितलाय तो मोक्ष. तो पहिल्या अध्यायापासून ज्या बुद्धीनं ग्रहण करत करत संतांच्या चरणापाशी आपलं आयुष्य सत्संगाच्या द्वारे जे अध्ययनाचा प्रकार आहे तो साध्यापर्यंत जाण्यासाठी मुमुक्ष पदावर येतात. ही साधना ज्ञानाची आहे, म्हणजे सुखाची आहे. ज्ञान म्हणजे केवळ सुख आहे आणि जगत म्हणजे केवळ दुःख आहे. आणि जगताला सत्ता दिली ती अज्ञान आहे. आणि ते अज्ञान तुमच्या भ्रमाचं तुम्हाला भान आहे, देहाचं भान. अज्ञान काय करतं म्हणते, आता रोज पाहू आपण पाहतो साठलो की अज्ञानाच्या निवृत्तीसाठी माऊली आले आणि ज्ञान नावाचा एक ग्रंथ सुंदर ज्ञानेश्वरी हा प्रस्थापित केला 750 वर्षापूर्वी. आणि माऊलीचं मनोगत एकच आहे की आपली आई आहे आणि आईला आपली मुलं कशा असा वाटतात, सुखरूप. म्हणून ती आपली आई आहे आणि ती आपल्याला काय देते, मोक्ष. अशा महान ग्रंथाचं चिंतन करण्याच्या साधकामध्ये माऊली अज्ञान ठेवत नाही. हे ठीक ऐकायचं. ह्या ग्रंथाची जी साधना आहे तो साधक करतो, संसारी नाही. जो साधक संतांच्या संगतीमध्ये हे ज्ञानमय अवस्था भोगण्यासाठी आणि देहभाव टाकण्यासाठी, आत्मालिंगन बुद्धीला देण्यासाठी आणि स्वतःची अनुभूती घेण्यासाठी, ब्रह्मपद भोगण्यासाठी, देहपद त्यागण्यासाठी तो ज्ञानेश्वरीकडे येतो, तो साधक मुक्त होतो. तो कधी बद्ध राहणार नाही, हे माऊलीचं वचन आहे. आज आपण माऊलीच्या दरबारात, माऊलीच्या गाभाऱ्यात, माऊलीच्या कुशीत आलो. आईकडे. माऊली म्हणजे आई. माहेरी आलो कळते ना, आई. माहेरी आलो. माहेरी. जी आई मुलांना केवळ सुख देते, आनंद देते. एका एका ओळीच्या शब्दातून बुद्धीला सुखरूप करण्याचा प्रयत्न करते, तिचं नाव माऊली. आणि ही माऊली म्हणजे आमचे ज्ञानोबा. ही म्हणजे अलंकापुरी. आणि त्या ठिकाणी हे निवास करतायत, गेले नाही. हे आमच्या अलंकापुरीचं वैभव आहे. तुकोबा गेले देहूतून, सदैव वैकुंठ गमन. पण आमचे ज्ञानोबा राहिले अलंकापुरी निवासस्थान. डिफरन्स आहे, दोन अलग अलग बात आहे. हे सगळे आगमन केलं सारखं लोक येते जाते आणि आनंदी लाख लाख वाटते. बघा मंदिरात जाऊ, कारण आमची माऊली तिथे. का माऊली का राहिली येऊन इथं? आपल्यासाठी. कारण साधक येतील इथं, हजार वर्षाखाली पारायण करतील, चिंतन करतील, दर्शन घेतील आणि मुक्त होतील. हे माऊलीचं हृदयाचं परम ध्येय. जे कोणी येईल त्यांना माझं ज्ञान होईल, हे वचन आहे माऊलीचं ज्ञानोबारायांचं. श्रवणे अर्थने पठणे त्यांना मोक्षच लाभे असं माऊलीने लिहून ठेवलंय. अजून एक सांगते. धन्यवाद. सुख अनुभवणं ही सोपी गोष्ट नाही. बाकीच्याला पुण्यावर जवळ आहे, पण आम्हाला फार लांब आहे. अनुभवलंय का? एक ऐका. आपण प्रत्येक शब्दाच्या रसामध्ये, अमृताच्या रसामध्ये आपण गेलो. पहिल्या अध्यायापासून 18वा अध्याय. बरं आमची शैला म्हणजे मला त्याचं नाव ज्ञानेश्वरी. कळलं?
जिथं जन्म आणि मृत्यू थांबतं त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्या ओवीतून मनाला विसावा मिळतो भगवंतापाशी त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्या बुद्धीला मी कोण कळतं त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्या अंतःकरणामध्ये पांडुरंग प्रस्थापित होतो प्रगट होतो त्या ओवीचे नाव ज्ञानेश्वरी. कारण आपण आरतीमध्ये म्हणतो ना, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आपण सगळं काही म्हणतो पण कळत काही नाही. आरती म्हणत नाही का आपण म्हणतो ना, अभंग आहे ना की विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. प्राणापेक्षा प्रिय माऊली कुणाला? विठोबाला. म्हणून समाधीच्या प्रसंगी हातात हात देऊन खाली गाभाऱ्यात जाऊन माऊलीला बसवलं. कुणी? विठोबा. पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी मातेला आणलं. पुरणाचा स्वयंपाक झाला. माऊलीला जीव घातलं. भावंड एकत्र बसले. सगळे संत गोळा झाले. स्वर्गातून विमान जाती झाली आणि माऊलीच्या समाधी सोहळ्याची जागा या हा समाधी माऊलींची आपण दर्शन घेतो ना, तिथे माऊलीला पांडुरंगानं बसवलं आणि एक सांगितलं, ज्ञाना काय देवा एक मागणार आहे, आता एक माग मला. तू कधीच काही मागितलं नाही. किती वनवास सहन केलास. तुला राखाडलं, फेकून दिलं, आईचा भय ढकललं. सिद्धपीठात माऊली गेले. तिथं पण जाणार उद्या मी. आज थोडा कार्यक्रम सुरुवात होते आणि अभिषेक सुंदर सिद्धपीठामध्ये इंद्रायणीच्या बाहेर त्यांना नेऊन हाकलून दिला आंबेकरांना. तरी माऊली नुसते नाही, पांडुरंगाला काही बोलले नाही. सगळं सहन केलं. मग काही मागितलं नाही ज्ञाना. आता मग काय देऊ तुम्हाला? काय देऊ? काही नको देवा. मग काहीतरी माग. एक शेवटचं मागतो देवा, तुम्ही त्या एकादशीला इथं येत जा. कुठं? ज्या महिन्यामध्ये आनंदीचा सोहळा होता ना, समाधी सोहळा, त्यावेळेस या. फक्त एवढंच करा की पंढरपूरला राहू नका, आनंदी देऊन राहा. बरं म्हणले. म्हणून त्या एकादशीला पांडुरंग तिथे नसतात, माऊली पैसे असतात. त्यांचं मागितलं काय मागितलं? फक्त तुम्ही या माझ्याकडे. बघा आहे का इच्छा? वय तिथे 16 आणि 18, तिथं 80 व्हायला आपलं, तरी इच्छा संपत नाही. देव मागा म्हणतात, माऊली मागत नाही. आणि एकच म्हणले की तुम्ही ह्या एकादशीला इथे या. त्याचं नाव परतवारी. ती वार झाली की इकडे जातो. सगळे भरपूर लोक येतात परतवारीला. आता हे झालं आपल्या माऊलीबद्दल 2 शब्द. आता ज्ञानेश्वर लिहिताना माऊलींचं मनोगत काय, माऊलीचा अवतार का, आणि माऊलीची ओवी कशी आहे, ओवीत काय लपलंय, आणि मन कुठं दडले आपलं. ओवी काय सांगते आणि मन काय करते. ओवी म्हणते की तू देह नाही, बुद्धी म्हणते मी देह आहे, आणि ओवी म्हणते तू ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे भगवंत. बघा, कारण शब्द आवड असते की नवीन लोकांना वेदांत जरा आवडत पण नाही आणि कळत तर नाहीच नाही. मी देह, आणि वेद म्हणतो देहाला सत्ता नाही, आणि देहा संबंध केल्यावर अज्ञान संपत नाही. आणि बुद्धी देहाकडे राहती आणि देहाला पाहती आणि देहात विघडून जाती आणि देहालाच माझं म्हणती. दोघांची ऐक्याची स्थिती, त्याचं नाव बंध. बुद्धीचा आणि देहाचा संबंध होतो, त्याचं नाव बंध. आणि बुद्धीचा भगवंताचं ऐक्य होतं, त्याचं नाव मोक्ष. साधी भाषा आहे आपली, खूप साधी आहे. जेव्हा बुद्धी भगवंताला ओळखू लागते, बुद्धी भगवंताला केव्हा ओळखती, भगवंताला प्रेम कधी करते, भगवंताची पूजा कधी होती आणि भगवंतापाशी कशी जाते, याच्याबद्दल तुम्हाला बरोबर सांगते. आणि मी 18 अध्यायाकडे येते. 4 प्रश्न सांगते मी तुम्हाला. कोणते सांगितले? बुद्धी भगवंताकडं कशी जाऊ लागते. ती देहाकडं प्रत्येक जन्मामध्ये काय व्हायले सिस्टीम मध्ये
मी काय वाक्य बोलले? बुद्धी देहाला ओळखते. हे कोण ओळखते? बुद्धीची नाही का? जगाला ओळखते, देहाला ओळखते, शब्दाकडे धावते आणि विषयाचा भोग घेते. नाही घेत का बुद्धी विषयाचा? मला हे आवडलं, मला ते आवडलं, मी दबाच्या गळ्यात ते बघितलं, ते तिला पाहिजेच असतं. हे कोणाला कळतं? बुद्धीला. ते छान आहे, आता आपण पण करा, नाही का? मग हे कुणाला कळालं? बुद्धीला. आता बुद्धी म्हणजे कोण? कशापासून म्हणली बुद्धी? काही माहित नाही आपल्याला, देणं नाही घेणं नाही. पाणी टाकलं देवावर की बाई म्हणजे धन्य झाली, तसा अर्थ नाही. बुद्धी म्हणजे काय? मन म्हणजे काय? चित्त म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? जीवात्मा म्हणजे काय? शिवात्मा म्हणजे काय? परमात्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे काय? हे सगळं बुद्धीला अवलोकन करता आलं पाहिजे. तुमच्याकडे 50 डबे असते, त्या बाईला माहित असतं कोणत्या डब्यात मी काय ठेवले. सांगा, माहित असते की सांगा, बरं खरं सांगा. कोणत्या बाईला कळत नाही का? किचन किती गट व्हायला? मी यांना काल सकाळी बोलली 2 मिनिटं, म्हणजे संस्था ह्या खूप गोंधळ झाला. मग कसा कसा बोलावं, कसं कसं ते गोळा करावं, आबा आबा बुद्धीला कळत असतं. आता बुद्धी कशापासून म्हणते? 2 मिनिटं बोलते आणि आपल्या विचारते. 8 वाजल्या फार गहन आहे. बुद्धी तेजापासून बनते. आता तुम्हाला आळंदीत आलो आपण, माऊलीच्या गाभाऱ्यात आणि अलंकापूर झालो आपण. काय बोलावं, काय सांगा, काही कळलं. खूप आनंद झाला, कारण 18 ज्याचा ध्यास होता खूप मनाला, तो अमृत आहे. कोणता अमृत आहे? ज्ञानामृत. स्वर्गातलं अमृत. जेवढं पुण्य आहे तेवढं प्यायला मिळतं, पण ढकलून देतात पुन्हा खाली. पुण्याची पावते सरे 26 इतकी लगे मृत्यू लोका महागारी. पण ते अमृत पुन्हा भेटत नाही खाली आल्या. आमचं ज्ञानाचं अमृत खाली जात नाही, वरही जात नाही. कळलं? तो जीवात्मा मृत्यूच्या सत्तेत जगतच नाही तर खाली कशाला राहील. आणि तो स्वर्गाची इच्छा करत नाही, वरी जात नाही. मग काय होतो मी नंतर सांगते, उद्या आता नाही. मला 18 वाजल्याकडे असेल. जो जीवात्मा मृत्यू लोकात राहत नाही आणि स्वर्गात जात नाही, मग कुठं जातं ते तुम्ही सांगा. एक प्रश्न मी असंच करा. त्याच्याकडे पक्का मजबूत असावा. त्या पायामध्ये एक ताकद असते, अध्यात्माची ओळख असती, श्रीरामाची अनुभूती असती, प्रेमाची युक्ती असती, बोधाची प्राप्ती असती, आत्मत्वाची आणि स्थिती असती, मोक्षाची. त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी, ज्ञानाची. नाही का बोललं? एका एका सांगत आपण बघा ना माऊली चिंतन. जेव्हा मी परवा कुणाकडे होते, आधी चिंतन होते, बरोबर बुद्धी झेपत नाही, नंतर मन स्थिर होत नाही, टकमक 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 असते मनाची. काय परमार्थ नको का सगळे संसार? नाही, आम्ही इतकं केलं, आम्ही असं केलं, आम्ही कसं केलं, नसतं करायचं. तू आता घोकून मारती व्हायची बुद्धीची. आता राम राम म्हणून घोकावं, का मी केलं मी केलं, मी कसं राहिले मी कसं राहिले. तुझं प्रारब्ध तू राहिली, माझं तर मी राहिले. पण प्रारब्धामुळे हा भोग आहे आणि ज्ञानामुळं ईश्वराचा स्पर्श आहे आणि वेदामुळं हृदयामध्ये त्या परमात्म्याचा उत्कर्ष प्रगती करून देतो. जिथे परमात्मा हृदयात प्रगट होतो तो ज्ञानामुळं. देहाचा संबंध होतो अज्ञानामुळं आणि मी करता वासनेमुळं आणि माझ्यात भगवंत आहे कळतं वेदामुळं. हेच कळावं आणि हेच कळण्यासाठी आपण आलो. मी तुम्हाला पडातून रोज सांगते की संसारात जास्त गुंतू नका, विषयाकडे जास्त जाऊ नका, देहाला माझं म्हणू नका, वासनेला जास्त लांब नेऊ नका आणि वासना बंद केल्याशिवाय जगू नका. जेव्हा वासना बंद होती ती आत्मस्थिती त्या रामाची स्थिती ती हृदयाची. तिथं काही नको. असेल नशिबा तर आहे, नसेल तर नाही. ही अवस्था जेव्हा अंतःकरणाची तयार होती ती ज्ञानाची भूमिका तयार होती अंतःकरणाची. तिथे केवळ ज्ञान प्रस्थापित होतं वेदाचं, ते फळ असं संताचं, ती कृपा असती माऊलीची आणि ती अवस्था असते सुखाची, ती प्राप्ती मोक्षाची, तिथे निवृत्ती दुःखाची, नामाज्ञानाची. तिथं वासनेचा अंकुर बंद होतो.
तुम्हाला हे प्रमाण देते. एक प्रमाण देते सुंदर की वासने सांगून बंद झाल्यानंतर भगवंताची तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होती आणि जगताची ओळख पुसून जाते. जसं जसं मुलगी घरी नांदती, नवीन नवीन बाहेर यावडतं आणि पुन्हा 2-3 लेकर झाले, लेकर लग्नाला आल्यावर आवडते बघा. ती म्हणते आई माझ्या घरी येणं राहायला, ती आया तुमचं ती बोचतो. मग बाहेर कुणा बसायला आपल्या घरची. तसं भगवंत आहे आपल्या पाशी. बाहेर आहे का? भक्ती रूपाने बाहेर आहे, पण त्याची जाणीव रूपानं आत आहे. पण तोच खरा आहे. ज्याचा अधिकार त्याला खरा भगवंत कळतो. ज्याला द्वैत आहे त्याला समोर कळतो. ज्याला ज्ञान आहे तो भगवंताशी एक रूप होतो. 3 प्रकार सांगितलं. ज्याला ज्ञान आहे तो भगवंताशी एक रूप आकार असतो. तो देहाशी कधीच नसतो. व्यवहार त्याला माहीत नसतो. अज्ञानाचे शिल्लक नसतं. पाप पुण्याची उत्पत्ती नसती आणि बुद्धी ब्रह्म असती. ती ज्ञानाची स्थिती असते. तिथं भगवंत आणि बुद्धी दोन नाही, टच. बुद्धीचा भगवंत बाहेर निघतच नाही, तो ज्ञानी भाग. खूप सुंदर ज्ञानावर आहे ना. गुरूंचं वर्णन फार केलंय. का केलं असं? तर गुरुनं मोक्ष मिळतो ना. दुसरं मोक्ष देऊ देत नाही ना. नाही, तो गुरुला पाठवून देतो. तो काय करतो? गुरुची ओळख करून देतो, गुरुकडे धाडतो, संबंध गुरु देतो. आज तुम्ही पुण्यात मी तिथे आता ह्याच्यात जर दारूच्या कधी भेटल्यात काही संबंध असेल, पण तुम्हाला बाकीच्या कोणाकडे बघितलेलं नाहीये. ते धर्मात बघेल बरेचसे लोक आहेत इथले. आता पवार धर्मात आमची प्रेरणा त्याच्या बरेच लोक आता कमी आले म्हणून सांगा होती तयार होती का सांगा. आणि चिंतनामध्ये मन शिल्लक राहतं का? किती फरक आहे. वाचताना काहीच कळत नाही आणि ओवी कळाल्यावर मनच राहत नाही. मग आता कळावं का वाचावं आणि मरूच तर वाचावंच का? लय मोठा प्रश्न आहे माझा जगाला. बरोबर आहे ना. बंशी गो आणले, भारी आणले, बघितले पट भरलं का? त्याला दळावं लागल ना का? नाही नको दळू, नुसते गिळ जमतंय. तसं माऊलीच्या ओळीचं ज्ञान अंतःकरणात जेव्हा बोधाच्या माध्यमातून स्थगित होतं, सांडलं जातं, तर तिथलं अज्ञान भस्म होतं आणि भगवंताला त्या ज्ञानाला प्रगट करता येतं. तेव्हा अज्ञान बाजूला विलय पावतं आणि मी तो आहे असा अनुभव येतो. हे आमच्या 18व्या अध्यायाचं फळ आहे की माझ्या आत परमात्मा आहे आणि मी तर अनात्म्याला माझं म्हणतीये. हा कोण आहे? अनात्मा. आणि आत काय? परमात्मा. मग परमात्म्याच्या ओळखीसाठी ज्ञानेश्वरी आणि अनात्म्याच्या संबंधासाठी ज्ञानेश्वरी नाही. अविद्या, अज्ञान, मोह, वासना, भ्रमामुळे हे माझा वाटतो. वासनेमुळं विषयाकडे जावं वाटतं मनाला. ज्ञानामुळं मन भगवंताकडे जातं आणि वासनेमुळं विषयाकडे धाव घेतं आणि विषय नाही मिळाल्यावर त्रस्त होतं ना. दुःखाची एक स्थिती तयार होती, फवारी तयार होते दुःखाचे. मला हे मिळाले नाही, हे माझे, हे पण वासनाच आहे. तुझं काही नाही आणि तू देह नाही, हे लक्षात ठेवायचं. तुझं काही नाही आणि तू देह नाही. नातं टिकत नाही आणि आतलं नातं तुला सोडत नाही. हे नातं काही क्षणिक आहे. बघता बघता 50-60कडे चाललो. हे नातं, हे आयुष्य, हे जन्म आपलं किती काल आहे? मागची परंपरा आहे का समोर तुमच्या? नाही आहे. मग हे जे नाते ते काही काल आहे, क्षणभर आहे आणि परमात्म्याच्या संबंधाचं नातं अखंड चिरकाल आहे. पण ते नातं माहीतच नाही. तो संबंध ईश्वराचा बुद्धीचा होतच नाही आणि बुद्धी देहातून बाहेर येतच नाही. त्याचं नाव पुराण, त्याचं नाव वासना, त्याचं नाव तादात्म्य, त्याचं नाव ईश्वराची ओळख नसलेला जीव बेधुंद वागतो, बेधुंद जन्मतो आणि शेवटी नरकाला जातो. खरं तर ईश्वराची ओळख नाही, प्रेमाची शक्ती नाही, हृदयात भक्ती नाही आणि त्याला साधूची संगती नाही. म्हणून त्याला
जन्म आणि मृत्यूकडे चालू लागतो. म्हणून साधना ज्ञानाची, ओळख तत्वाची आणि साठवण त्या बोधाची, प्राप्ती त्या खऱ्या तत्वाची आणि अनुभूती सुखाची, ही साक्ष मोक्षाची. हे मोक्ष देतात. न माय देतो, न बाप देतो, न भाऊ देतो, न बहीण. त्यासारखं का मोक्ष? त्याचा विशेष नाहीये. मोक्ष हा गुरुच्या संगतीत, वेदाच्या शक्तीतून, ओवीच्या भक्तीतून हृदयामध्ये प्रगट होतो. तो तिथं असतो ते परमात्मा. त्याला प्रगट करण्याची शक्ती आमच्या संतापाशी आहे, आमच्या ग्रंथापाशी आहे. देह बुद्धीचा नाश करण्याची शक्ती श्रवणापाशी आहे. मी कोण करण्याची शक्ती विचारसागरपाशी आहे. आणि भगवंताचं ऐक्य करण्याची शक्ती महावाक्यापाशी आहे. तत्वमसी उदय घेणार आहे मी. 4 महावाक्य. ऐमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. उद्या माझी दीक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना. कारण 18 अध्यायाचा कलश अध्याय. ती दीक्षा माझ्या साधकाला आलेल्या लोकांना ज्ञानाची अनुभूती होणारी उद्या. ही माझे ज्ञानवर याची प्रार्थना आहे की जे माझे भाबडे भोळे जीव आले त्यांना ज्ञानाचं धन दे, त्यांना सुखाचं वाण दे, त्याला आत्मधन दे. कारण खरं धन आत्मधन आहे, खरं ज्ञान माऊलीचे, आणि खरी खून वेदाची आहे, खरी स्थिती बोधाची आहे, आणि प्राप्ती परमात्म्याची आहे, आणि भ्रांती जगताची आहे. आपण धारण केली. जगताला आपण आहे म्हणलं, त्या नाही वस्तूला तुम्ही आहेपणा दिला. चोराची मैत्री केली त्यानं तुम्हाला धुवून नेलं. तसं देहाला माझं म्हणलं, हा चोर आहे, जाणार आहे, त्याला माझं म्हणून काय फायदा? जाणारी वस्तू आपली नसती, राहणारी वस्तू मी असती. राहणारा अस्तित्व राम आहे आणि जाणारा जगत भ्रम आहे. राहणारा अस्तित्व तो परमात्मा आहे. हरि ओम तत्सत तुम्हाला सांगणारे आजपासून मी दुसरं काय झालं सांगू का? गोवी घेते आविदेशन चिंतन दुसऱ्या सत्संगात करते. सेकंड आता नाश्ता कुठं ह्या दोघांची टक्कर चालते वेदातून की ते नाहीये आणि मीच आहे असं भगवंत वैद रूपानं बोलतात, गीता रूपानं बोलतात, ओवी रूपानं बोलतात, जीवाला सावध करतात, सुख देण्याचा प्रयत्न करतात, त्याला ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञानाचे चिंतन करता 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 जेव्हा आपलं तप होतं तर आपल्या भोवताली लहरी ज्ञानाचं तयार होतात. आणि असं ज्ञानाचं तप झालं 12 वर्ष, 14 वर्ष, 12, 24 आणि 36. मग त्या 12 वर्षानंतर त्या अष्टमहासिद्ध्या सुरू होतात आपल्या भोवताली आणि ते आपल्याला सोडत नाहीत. ज्ञानी लोकांपाशी महासिद्ध्या असतात. ते ज्ञानाचं फलच आहे. जसं पाणी पडलं ऊसामध्ये की गवत येतच, ऊसावर गवत येते की नाही, आपोआप येतं. तसं ज्ञानाबरोबर सिद्ध्या आपोआप अष्टमहासिद्ध्या असतात. आता अविद्येचे आडवे ही उभी नंतर घेऊ. आता सुरुवात करते 5-10 मिनिटं आणि पुन्हा नाश्त्याकडे जाऊ. कारण पहाटे उठलो आपण, सगळ्यांच्या गोळ्या वगैरे कुणाचं काय असतं प्रॉब्लेम प्रत्येकाला खावं लागतं. ठीक आहे. मी तुम्हाला काही काही प्रश्न विचारले तुम्हाला पाठामध्ये, ते मला सांगा. त्याचा मी तुम्हाला पूर्ण भावात सांगणार आहे. कुणाकडे असं तर तू बोल, त्याचं तुम्हाला व्यवहारिक करून देणार आहे. आणि चिंतन जास्त करू, कसं अडकायचं नाही आपल्याला. आपण आलो चिंतनासाठी, माऊलीच्या पायापाशी आलो. आणि हा त्यांचाच ग्रंथ आहे आणि हा शेवट कळस अध्याय आहे. म्हणून आपण जास्त चिंतनाला भर देऊ. 17 सेकंड एक ओवी घेते आणि आपण उठून सर्वजण मिळून 10 ओव्या वाचायचे का? ते जय जय आहे का त्यांनी तुमच्याकडे? आहे मस्त आहे. चला काढा ब्राऊन बॅग मध्ये.